कुस्तीला जाताना पहिलं बाप्पांनाच भेटून गेलो होतो, परत बाप्पाकडेच गादा घेऊन आलो असं. बाप्पाची इच्छा असेल ती पूर्ण केली. काय नक्की म्हणजे महाराष्ट्र केसरी झालेला हा 30 स्पर्धा झालेली आहे, परंतु वाद देखील या स्पर्धेत झालेला दिसतंय. एका पैलवानाने पंचाला थेट लात मारणं हे कितपत योग्य आहे? हे योग्य तर नाही, खेळाडू वृत्तीने तर हे योग्य नाहीये. पण ते मी माझी पुढची कुस्ती होती, त्या मी कुस्तीला तयारी करायला गेलो होतो, त्यामुळे मला ते वाद काय झाला हे काहीच माहिती. या सगळ्या विजयानंतर आता पुढचं तुमचं नेमकं हे काय असणार आहे? आता महाराष्ट्र केसरी तर जिंकलेला आहात, पुढे तुमचा प्रवास कसा असणार आहे? इथून पुढे आता खूप साऱ्या स्पर्धा आपल्या भारताच्या असतील, नॅशनल असेल, इंटरनॅशनल आहे. आपल्या फक्त तालुक्याचं जिल्ह्याचं नाव मोठं करायचं, महाराष्ट्राचं नाव मोठं करायचं हेच फक्त. रात्री हा सगळा प्रकार घडल्यानंतर काही लोकांकडून नाराजी व्यक्त केली जाते की प्रतिस्पर्धी पैलवानावर अन्याय झाला, अशा प्रकारची नाराजी व्यक्त केली जाते. अन्याय तर नाही सर, हा फेडरेशनचा नेम आहे. फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी जो काय घेतला असेल त्यांचा नेम आहे, त्यांच्या नेमनी चालले. समोरच्या पैलवानावर कारवाई करण्यात आली, ती योग्य आहे तुम्हाला असं वाटतं? नाही ना सर, फेडरेशनचा नेम आहे, याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. त्यांची भेट घेणार आहात तुम्ही आता? नक्की सगळे सर माझ्यापेक्षा सगळे मोठे पैलवान आहेत, सगळ्यात लहान मी पैलवान असेल, सगळ्यांचा आशीर्वाद घेईन, भेट घेईन सगळ्यांचा. नक्कीच. तर आपण पाहतोय की सगळ्यांचे आशीर्वाद आणि भेट घेणार असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी दिल्याचं पाहायला भेटतं. कॅमेरा पर्सन तुषारसह अजिंक्य रायगुडे, TV9 मराठी.